फायनली तुळजा करणार सूर्याला प्रपोज, सांगणार आपल्या मनातल्या भावना. काय असणार सूर्याचं उत्तर? लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे. पहिले तर सूर्याबद्दल तुळजाला अजिबात प्रेम नव्हतं, कोणत्याच भावना नव्हत्या. पण आता फायनली तिचा सूर्यावर जीव जडलाय आणि आता येणारा एपिसोड एवढाच धमाकेदार असणार आहे. झालेल्या एपिसोडमध्ये बघायला मिळालं की पहिले तर पप्पी तुळजा बाहेर गेलेलं बघून सूर्याच्या रूम मध्ये येते, पण अचानक तुळजा तिला समोर दिसते आणि ती शॉक्ड होते. त्यानंतर तुळजा तिला विचारते की तू आमच्या रूम मध्ये काय करतेस, तेव्हा ती म्हणते की मी सूर्याला इथे तेल लावायला आले होते, तू तर बाहेर गेली होतीस ना. त्यावर तुळजाला कळतं की ही सूर्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते म्हणून. त्यानंतर बघायला मिळते की तुळजा तिला आपल्या रूम मधून जाण्यासाठी सांगते. तुळजाच्या मनातल्या भावना तर पप्पीला अजिबात समोर उभं राहू नको असंच म्हणत आहेत, पण तुळजा तिच्याशी खूप प्रेमाने बोलते आणि तिला म्हणते की सूर्या माझा नवरा आहे, त्याला तेल लावायचं नाही लावायचं, त्याच्यासोबत काय करायचं ते मी बघते, तू इथून जा म्हणून. त्यानंतर ती पप्पीला आपल्या रूम मधून बाहेर काढते. तर पुढे बघायला मिळते की भाग्यश्री इकडे भांडी घासण्याची तयारी करत असते, तेव्हा तुळजा तिथे येते आणि तिला म्हणते की मी तुला काही मदत करू का. पण भाग्यश्री तिचा शब्द डावलते आणि तिला म्हणते की वहिनी, तुला प्रत्येक गोष्टीतच का मध्ये पडायचं असतं, तुला प्रत्येक गोष्टीत का न सांगताही विचार करायचा असतो आम्हा सगळ्यांचा, मला तुझी काही मदत वगैरे नकोय, तू इथून जा म्हणून. त्यानंतर तुळजा थोडीशी नाराज होते आणि तिथून निघून जायला निघते की तेवढ्यात तिला आवाज येतो भाग्यश्रीचा. भाग्यश्रीच्या हाताला लागतं आणि ती ओरडते. तेव्हा पुन्हा तुळजा तिच्या समोर येते आणि तिला म्हणते की बघू काय झालं, कसं लागलं, आणि त्यानंतर तिची काळजी करत असते. तेव्हा भाग्यश्री पुन्हा एकदा तिला थांबवते आणि म्हणते की आमची काळजी करू नकोस, मला माहित आहे की तू एक डॉक्टर आहेस आणि तू या जखमेवर मलम लावून ती ठीक करशील, पण तुझी आम्हाला सवय व्हायला नको, आम्हाला स्वतःला सावरता आलं पाहिजे. 1 वर्षाने तू इथून निघून जाशील तेव्हा आम्हाला कोण सांभाळणार, त्यामुळे आता तुझी सवय आम्हाला नकोय, त्यामुळे तू आमच्यापासून दूरच राहत जा. त्यानंतर तिचं बोलणं, तिच्या भावना ऐकून तुळजाला कळतं की ती एखाद्या गोष्टीमुळे नाराज आहे म्हणून. तेव्हा तुळजा आपल्या मनातल्या भावना फायनली भाग्यश्री समोर व्यक्त करते आणि तिला म्हणते की मी निघूनच नाही गेले तर. त्यावर भाग्यश्री म्हणते म्हणजे काय. तेव्हा तुळजा म्हणते की मी 1 वर्षानंतर सुद्धा आता कुठेही नाही जाणार आहे, कारण सूर्यावर माझा जीव जडलाय, मी सूर्याच्या प्रेमात पडले. हे ऐकल्यावर भाग्यश्री खूप खुश होते. ती तुळजाला मिठी मारते आणि तिला म्हणते की वहिनी, तू खरं सांगतेस का. त्यावर तुळजा म्हणते हो, आधी माझं सूर्यावर प्रेम नव्हतं, पण आता माझं सूर्यावर प्रेम झालंय. कदाचित सूर्याला वाटू शकतं की मी सिद्धार्थला विसरण्यासाठी त्याच्या प्रेमात पडले, पण असं अजिबात नाही आहे. त्यावर भाग्यश्री तुळजाला समजावत म्हणते की आमचा दादा खूप समजूतदार आहे, तो तुला सुद्धा समजून घेईल आणि मनात कसलाच वाईट विचार आणणार नाही, पण तू लवकरात लवकर तुझ्या भावना सूर्याला सांग म्हणून. त्यानंतर भाग्यश्री म्हणते की वहिनी, मी घरात सगळ्यांना सांगून येते. तेव्हा तिला तुळजा थांबवते आणि म्हणते की ही गोष्ट फक्त आपल्या तिघांना माहीत आहे, बाकीच्यांना तर असंच वाटतंय ना की माझं आणि सूर्याचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, तर आपण ह्या विचारामुळे घरच्यांना काही नको सांगूया. तेव्हा भाग्यश्री खूप खुश होते, तुळजाला मिठी मारते आणि नंतर दोघींमुळे झालेला गैरसमज दूर होतो. भाग्यश्री तिला सॉरी सुद्धा म्हणते. तर इथे दुसऱ्या दिवशी बघायला मिळते की सूर्याची आपली देवाची पूजा चाललेली आहे, पण इकडे तिघी बहिणींमध्ये वाद सुरू झालेला आहे, कारण भाग्यश्री शाळेला जायला निघालेली आहे, पण तिची दिवाळीच्या अभ्यासाची वही मिळतच नाही आहे. आणि त्यानंतर राजश्रीला कळतं की धनश्रीने जे पंपामध्ये रद्दी टाकली होती त्यातली एक रद्दी म्हणजेच वही होती, ती भाग्यश्रीच्या शाळेची वही होती. त्यानंतर दोघी मिळून धनश्रीची भांडताना दिसत आहे, पण धनश्री दोघींचं काहीही ऐकत नाही. त्यानंतर त्या दोघी दादाला तिथे बोलवून आणतात आणि दादाला म्हणतात की हिला सांग की माझ्या दिवाळीचा अभ्यास हिनेच पूर्ण करून द्यायचा. धनश्रीला दादा सांगतोही आणि ती त्याचं बोलणं ऐकते सुद्धा. त्यानंतर तिथे एंट्री होते पप्पीची, जिने किचनमध्ये सूर्याला खुश करण्यासाठी, त्याच्या बहिणींना खुश करण्यासाठी आप्पे बनवण्याचा घात घातलाय. आप्पे बनवत बनवत ती अनिल कपूर आणि श्रीदेवीचा तो पिक्चर बघत आहे, ज्यामध्ये अनिल कपूर 2 लग्न करतो. आणि त्या पिक्चर बघितल्यानंतर तिच्या मनात सुद्धा विचार येतो की आपण सुद्धा असं करू शकतो, तुळजाने जर मान्य केलं तर मी ही सूर्याशी दुसरं लग्न करू शकते म्हणून. या सगळ्या विचारानंतरच ती घरच्यांसाठी आप्पे घेऊन येते. सगळे ते आप्पे टेस्ट करतात, पण ती म्हणते की पहिले हे आप्पे कोणी खाईल तर ते सूर्या खाईल आणि तो सांगेल कसं झालंय. ती नंतर सूर्याला आप्पे देते आणि भरवते सुद्धा स्वतःच्या हाताने. आणि हे सगळं दुरून तुळजा बघते. तिला खूप वाईट वाटतं, ती अक्षरशः जेलसी फील करत आहे, कारण पप्पी आणि सूर्याला जवळ बघून तिला अजिबात राहवत नाही आहे. पण सूर्याचं मात्र तुळजाकडे लक्षच नाही आहे. तर या सगळ्यानंतर आता सूर्या आहे तो धनश्री आणि
भाग्यश्रीला घेऊन शाळेसाठी निघून जातो. तर इकडे बघायला मिळतंय की आता पंढरपिंटाची एंट्री झालेली आहे तुळजाच्या माहेरी. तो येतो आणि त्याची एंट्री आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये दिसतंय की तो अक्षरशः एक टपोरी माणूस आहे. तो स्वतःची ओळख करून देताना छत्री यांना म्हणतो की मी काही शाळा शिकलो नाही, जे काही शिकवलंय ते या दुनियेने शिकवलंय आणि मी फक्त लफडी करणं, चुकीची कामं एवढीच कामं करतो, ज्यामुळे मी 2 वर्ष येरवडा जेलमध्ये सुद्धा राहून आलेलो आहे. माझी तिथून सुटका होण्यामागे जालिंदर निंबाळकरांचाच हात आहे. त्यांनी मला बोलवलं म्हणून माझी त्या जेलमधून सुटका होऊ शकली. त्यानंतर तो सरळ पोहोचतो डॅडींपर्यंत, त्यांचे पाय दाबायला लागतो, त्यांचं कौतुक करायला लागतो आणि म्हणतो की तुमच्यामुळेच मला जेलमधून सुटका मिळालेली आहे, त्यामुळे आता तुम्ही जे काही काम सांगाल ते मी करायला तयार आहे. त्यावर डॅडी त्याला सांगतात की तुला एक काम करायचं आहे, ते म्हणजे लग्न. त्यावर तो म्हणतो की लग्न? तर डॅडी त्याला आपला सगळा प्लॅन समजावतात. त्याला म्हणतात की एक मुलगी फिक्स आहे, त्यानंतर लग्नाची डेट सुद्धा आपण फिक्स करूया आणि भर मांडवातून तुला तिथून वंटा सहायचा आहे आणि त्याचे तुला भर रक्कम मिळणार आहे. हे ऐकल्यावर तो पिंटा म्हणतो की जर पैसे मिळणार असतील तर मी अशी 10 लग्नातून वंटा सहायला पण तयार आहे. तर तेजूचं लग्न या मुलाशी लावण्याचा घाट आता डॅडी घालणार आहेत आणि त्यानंतर शत्रूचं तेजूशी लग्न लावून देण्याचा ते पूर्ण प्लॅनिंग करताना दिसत आहेत. तर इकडे बघायला मिळते की पप्पी आता तुळजाला एकटी बघून तिच्या रूममध्ये येऊन बसलेली आहे. एवढंच नाही तर ती आता तिने आखलेला प्लॅन तुळजाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ती म्हणते की तू एवढी शिकली आहेस, डॉक्टर झाली आहेस, त्यामुळे तुला करिअरची तर चिंता असेलच. जर तू सूर्याच्या संसारात अडकलीस तर तुला तुझं करिअर बनवता येणार नाही. त्यामुळे तू विचार कर, आपण असं काहीतरी करू शकतो. तू तुझं करिअर कर आणि मी सूर्याची दुसरी बायको म्हणून या घरात येते आणि त्यानंतर ह्या घराची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर घेते. या दोघींचं सगळं बोलणं राजश्री बाहेर उभी राहून ऐकत आहे. तुळजा पप्पीचं हे बोलणं ऐकून अक्षरशः शॉक्ड होते. ती म्हणते की तू काय म्हणतेस, तू याचा विचार तरी केलायस का? तेव्हा पप्पी तिला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की असं होऊ शकतं, तुझ्या डॅडींनी सुद्धा 2 लग्न केली आहेत ना आणि त्यांच्या दोन्ही बायका सुखाने नांदत आहेत ना, तसंच आपणही दोघी राहू. मी तुला समजून घेईन, तुला काहीही बोलणार नाही. तुळजा तिला शांत करते आणि तिला म्हणते की मी गप्प ऐकून घेते, याचा अर्थ असं नाही की तू काहीही बोलायला लागशील. तेव्हा पप्पी तिला म्हणते की मला माहीत आहे हे पचवण्यासारखं नाही आहे, तुला हे पचवायला वेळ लागेल, तू याचा विचार कर आणि नंतर मला तुझं उत्तर दे. तर सध्या तरी पप्पी आहे ती सूर्या आणि तुळजाच्या मध्ये येण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसते. तर दुसरीकडे डॅडी आहेत ते तेजू आणि शत्रूच्या लग्नाचा घाट घालत आहेत. तर पुढेच आपल्याला बघायला मिळणार आहे की फायनली आता तुळजा आहे जी सूर्याला प्रपोज करताना दिसणार आहे. नवीन प्रोमोमध्ये आपण बघू शकतो की तुळजा सूर्याला एका ठिकाणी घेऊन येते आणि तिथे ती त्याला म्हणते की एक स्पेशल दिवस असणार आहे आज. सूर्या आणि तुळजा येतात, तिथे पोहोचतात सुद्धा. त्यानंतर सूर्याला तुळजा आपल्या मनातल्या भावना सांगते आणि त्याला म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम जडलंय, आय लव्ह यू. हे ऐकल्यावर सूर्या हसायला लागतो आणि तिला म्हणतो की आजचा दिवसातला हा जोक भारी होता म्हणून. आणि तेच पुढे बघायला मिळतं की सूर्या तिचं काहीही ऐकत नाही, तर प्रत्येक गोष्ट तिथे मस्करीमध्ये घेतो. तेव्हा तुळजा त्याला म्हणते की समोरच नदी आहे, जर तू हे माझं मान्य केलं नाहीस म्हणणं तर मी या नदीत उडी मारेन म्हणून. आणि ती मागे जाते सुद्धा आणि त्या नदीत उडी सुद्धा मारते. त्यानंतर तिला वाचवायला त्याच नदीत सूर्या सुद्धा उडी मारतो आणि तेव्हा भर नदीत सूर्याला प्रपोज करत तुळजा म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम झालंय, आय लव्ह यू. तर अशा प्रकारे तुळजाने सूर्याला प्रपोज केला आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की यावर सूर्याचं काय उत्तर असणार. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.